हॅलो हॅलो. फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची आहे. सामनाला सुरुवात करायची आहे. येस पंच, आपण देखील सांगत जा प्लेयरला थोडं स्पीडअप ठेवायला. आणि गोलंदाजी मार्कवर अमित. मानस बघायला गेलं तर स्पर्धेचे आयोजक आहेत. आणि बघायला गेलं तर मानस पिंपळे, दीप पिंपळे आणि त्याची कोर कमिटी चिन्मय पिंपळे आणि कोर कमिटी ती बघायला गेलं तर एक कमालीची कामगिरी. नाईट क्रिकेट स्पर्धा भरवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पडद्यामागच्या भूमिका विसरून चालणार नाही आहे. खेळाडू येतात, खेळतात, निघून जातात, परंतु पडद्यामागची जी भूमिका असते स्पर्धा भरवणं ही मात्र खूप मोठी आहे. पहिलाच बॉल अवेद बॉडी खेळलाय, खूप दूरवरून खेळलाय आणि पहिल्याच बॉलवर विकेट आलाय. मोठा विकेट. मानस खूप आशा घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेला होता की या मॅचमध्ये मी कमाल करेन, परंतु पहिलाच बॉल फसला फटका आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. जाऊ मॅचकडे. शॉर्ट बॉल आहे आणि कॅचिंग प्रॅक्टिस. ओ, क्षेत्ररक्षकाने तर त्याहून मोठी चुकी केली. फलंदाजाने केलेली त्याच्याहून मोठी चुकी क्षेत्ररक्षकाकडून झालेली आहे. 2 धावा. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर चिन्मय. अजून एक आयोजक आपण बघू शकतात. चिन्मयला संधी मिळाली कारण की क्षेत्ररक्षकाकडून झाले चुकी. अगदी काही खेळाडू आपण बघू शकता VPLचे टी शर्ट त्यांचे प्रदान करून खेळत असताना. वंजारी प्रीमियर लीगमध्ये खूप चांगली कामगिरी केली, परंतु आपल्या गावासाठी काय करतील हे महत्त्वपूर्ण आहे. ओ, काय चेंडू हाताळलाय. टप्पा पडल्यावर उसळी घेत असताना अगदी खूप मोठी स्पर्धा. मी म्हणेल की पालघर जिल्ह्यामध्ये समाजाची सर्वात मोठी स्पर्धा कोणती होती तर ती वंजारी प्रीमियर लीग असेल. खूप मोठं बजेट असतो, जवळजवळ 15 ते 20 लाखाचं बजेट आणि त्याहूनही जास्त देखील जातो. आणि इकडे फटका परत फसलाय. ओ, काय होत आहे. आणि प्रत्येक प्लेयरला 1 लाखाचं इन्शुरन्स दिलं जातं त्या स्पर्धेमध्ये. म्हणजे कोणती अशी स्पर्धा बघितली नाही जिथे खेळाडूला 1 लाखाचं इन्शुरन्स दिलं जाईल, परंतु VPL वंजारी प्रीमियर लीगमध्ये खेळणारा प्रत्येक प्लेयरला 1 लाखाचं इन्शुरन्स दिलं जातं. कॅच ड्रॉप होत असताना पुन्हा एकदा आणि इकडे डॉट बॉल येतोय. गोलंदाज बोलतोय करे तो क्या करे. अगदी घर से निकला था छाते के भरोसे, क्या पता था मुझे पानी निकल जाएगा सर के ऊपर से. अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे की दोन्ही बाजूला कॅच ड्रॉप होत असताना दोन्ही फलंदाजाला संधी मिळणे, तरी देखील धावेचा विचार केला तर 3च धावा आहेत 5 चेंडू मागे. महत्त्वपूर्ण. मानस हा पहिला विकेट, पहिला शिकार त्याने केला. फुलटस बॉल ऑन साईडला फटका आहे, वळवलाय चेंडूला. डीपमध्ये येत असताना 1 धाव पूर्ण केली
आणि 2 धावा डायरेक्ट हिट. क्या बात है, ऑलवेज डेंजरस. विकेटचं पतंग. कभी कभी बुरा होने के बाद भी कुछ अच्छा होता है. स्कोरबोर्ड 3 आणि 1 धावा ऍड होणार. 4 वर 2 गडी बाद. नवीन बॅट्समन चिराग चिपू लिहिलाय त्याच्या टी शर्टवर आणि चिरू लिहिलाय टी शर्टवर. शॉर्ट फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो आणि 17 म्हणजे खतरा जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळते. कलर देखील रेड. थोडा स्पीडअप ठेवा. बॅटिंग टीमला देखील विनंती आहे. पहिला षटक हाताळल्यानंतर 4 धावा 2 गडी बाद 1 ओव्हर नंतर. आणि आता बघायला गेलं तर दोन षटक अजून बाकी आहेत आणि गोलंदाजी मार्कवर धनेश. एक बाजूला कोळगाव आहे. हा देखील एक चांगला संघ आहे. चांगला चेंडू सरळ खेळला जातोय. सिंगल इथून पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण केली. 5 धावा धावफलकावर. पाच धावा धावफलकावर लागले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला कुंभवली गावदेवी. जेवढ्या वेगाने अपेक्षित केला होता चेंडू येईल तेवढ्या वेगाने आला नाही आणि वाकण्यात थोडी कंजूसी केली. बॉल पर्यंत पोहोचला नाही आणि लोअर फुलटच चेंडूला विकेट मिळालाय. लसित मलिंगाची जसप्रीत बुमराची आठवण करून देत असताना हा चेंडू. अशा चेंडूवर जसप्रीत बुमराने भरपूर वेळा फसवलंय आणि इकडे तसाच चेंडू हाताळला जातोय. विकेट. यस, कुंभवली फायटरने VPL जिंकली म्हणजे कुंभवली गावामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक गेलं आणि सिरीज घेताना पाहायला मिळाला तो म्हणजेच कोलवडे गावाचं सागर वडे. आज चांगल्या मूडमध्ये चांगल्या लयमध्ये पहिले 2 बॉल खेळले. तिसऱ्या बॉलवर विकेट गेल्यानंतर पडझड झाली. धावा बनल्याच नाही आणि मॅच गमवावी लागली. एक ओव्हर 2 चेंडू आणि 5 धावा 3 गडी बाद. अचानक खेळ बदलला की काय? पहिल्या इनिंगला धावा होत नाहीयेत त्या. अगदी टेन्शनचा माहोल आहे टीम कुंभवली गावदेवी आणि धावा पहिल्या इनिंगला मागच्या वेळेस देखील झाला नाही. जिकडे तगडी टीम होती टेंबी ही देखील तगडी टीम आहे. परंतु आज मी म्हणेल की या मैदानाने तगड्या टीमला काहीतरी दाखवलंय की क्रिकेट काय खेळ आहे. हा बघा स्विंग मिस आणि विकेट. काय गोलंदाजी होत असताना सुपर दुसरा विकेट येतोय. चौथा गडी बाद 5 वर. कबड्डीची मॅच बघतोय की काय ते स्कोरबोर्ड दिसतोय. 5-4.
इंडियन रेल्वे आपण बघू शकता अगदी जवळ आहे. गुजरात महाराष्ट्राला जोडणारी ही लाईन आपल्याला पाहायला मिळते. 5 आणि 5 वर 4 नवीन बॅट्समन राहुल. इकडे काय होत आहे, काय सुपर गोलंदाजी होत आहे. 5 बॉल. धनेश कोळगाव आज अलग मूड मध्ये आलेली आहे. लास्ट बॉल. खेळ कुठे ना कुठे पहिल्या इनिंगला थांबला जातोय, धावा येत नाहीयेत. यावेळेस मात्र ऑन साइडला फेकून दिलाय. बऱ्याच वेळाने संघर्षाचा शंकनाद करत चेंडू निघून जात आहे सीमा पार. येतोय षटकार. 6 धावा. 11 स्कोर कार्ड वर 4 गडी बाद 12 चेंडू मागे. वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12. 4 गडी बाद 12 धावा. आणि गोलंदाज हो हो चिराग शॉर्ट बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग ठिकाणी. षटकार. सहा धावा. मॅच बॉल आलाय. अगदी आमचे कोंबोली फायटरला कोणी जिंकवली असेल VPL ला तर त्या फलंदाजाचं नाव आहे चिराग. 24 धावा केल्या होत्या. आणि समीर षटकार आणि 18 धावा धावफलकावर. पहिल्याच बॉलवर 7 खर्च केलेत गोलंदाज निशू अंश. आणि इकडे आलाय विकेट. कमबॅक केले मात्र गोलंदाजाने अंशने. एज आणि टेकन 6वा गडी तंबूच्या आसऱ्याला. बाउन्स खूप भेटतोय गोलंदाजाला. नवीन बॅट्समन भाविक. चला चला घाई करा. नवीन बॅट्समन भाविक. पुढील मॅचचा टॉस दापोली बॉईज आणि एकलारे. टॉसडिया दापोली बॉईज आणि एकलारे टॉसडिया. राहुल आणि त्याच्या जोडीला भाविक. भाविकने कुरगाव प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली कामगिरी केली. पाटील ब्रदर्स टीम मध्ये होता आणि त्यांच्या टीमने फायनल देखील जिंकली. आणि फटका फसलाय. विकेटचं पतंग. काय कॅच. सुपर कॅच. शॉर्ट बॉल. पुलचा फटका परंतु इकडे विकेट.
18 वर 6 गडी बाद. शॉर्ट बॉल विकेट आलाय. नवीन बॅट्समन कुणाल. डॉट बॉल येतोय. चांगला बॉल येतोय. सुपर कामगिरी. पहिल्या बॉलला 7 धावा खर्च केल्यावर इकडे काय गोलंदाजी होत असताना हा छोटा दिसणारा गोलंदाज अगदी काम मोठा करतोय. अंश 4 मध्ये 7, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आणि थोडा यावेळेस दूर राहिला कीपर पेक्षा. 1 हँडेड कॅच करण्याचा प्रयत्न केला होता. एज लागली होती. स्कोरबोर्ड 19. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. यानंतर मोठी लढत दापोली बॉयज आणि एकलारे. यस, कौशल माझे साथी समालोचक टॉस करण्यासाठी सज्ज असतील टॉस बॉक्स मध्ये. वर 6 ब्लास्ट बॉल. लास्ट ओव्हर. फुलटस बॉल आहे. लॉंग ऑन रिजनला चेंडू जातोय. 1 पूर्ण केली आणि पकडता पकडता 2 पूर्ण. 21 धावा धावपलकावर. 22चं टार्गेट. या ओव्हर मध्ये आले 10. दापोली बॉयज हेड कॉलिंग टेल. एकलाडे संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आपण शॉर्ट इंटरव्ह्यू घेऊयात. नाणेफेकीचा कॉल जिंकून तुम्हाला डिसिजन काय असेल? आमची पहिली गोलंदाजी असणार. धन्यवाद. नाणेफेकीचा कॉल जिंकतो एकलाडे संघ. नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेलाय आणि दापोली बॉयज संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करतोय एकलाडे संघ. आता आपण वळूयात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. बॅटिंग टीम लगेच मैदानामध्ये बॅट्समन पाठवा. यस, मॅच स्टार्ट. सेकंड इनिंगला सुरुवात होणार. यावेळेस आपण बघू शकतो ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. कपिल आणि अमय. 22 धावा छोटं टार्गेट इकडे ठेवलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज समीर. कपिल आणि अमय शेवटचा बघायला गेलं तर चला स्पीडअप ठेवा बॅटिंग टीम. रात्रीचे 2:43 झालेले आणि धावा 22 दिलेल्या टार्गेट. दोन्ही मॅचला लो स्कोरिंग पाहायला मिळाले पहिल्या बॅटिंगला. चला फिल्डिंग टीम थोडी घाई करा. कुंभवली गावदेवी कोळगाव टीमला 22 बनवायचे. 21 बनवल्या गावदेवी कुंभवली टीमने.
पहिलाचा बॉल मात्र बॅकफुटवर जाऊन खेळला जातोय. एक धाव मात्र मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड सुरू झालाय. लो स्कोरिंग मॅचेस चुरशीच्या मॅचेस असतात. इथे विकेट आणि डॉट बॉल हे खूप मोठा फॅक्टर असेल. यानंतर देखील एक मोठी लढत दापोली बॉईज वर्सेस एकलारे. एकलारे टीमने नाणेफेकी जिंकलं आणि फिल्डिंग त्यांनी निवडलंय. पहिला बॉल सिंगल. दुसरा बॉल लोवर फुलटसला मिळालाय विकेट आणि या विकेटची किंमत किती आहे ते कळते यावेळेस त्यांच्या सेलिब्रेशनने की महत्वपूर्ण हा विकेट आहे. फलंदाज बाद गॉन मिस्टर अमय. आता नाराज होऊन फायदा नाही. विकेट इथे मिळालाय. नवीन बॅट्समन धनेश. धनेश आलाय नवीन फलंदाज आणि मोठा विकेट स्वस्तामध्ये मिळाला. फुलटच बॉलवर मिळाला. 1 वर 1. आता ही मॅच थोडी मोठी होऊ शकते. 22चं टार्गेट आहे आणि 16 बॉल 21ची गरज. शॉर्ट बॉलला पुल केला पुन्हा एकदा. शॉर्ट फायनलला मात्र चेंडू उडवला जाईल. 1 धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 2. आता चेंडू असतील अजूनही 3 बाकी पहिल्या षटकातले. फिल्डिंग टीम थोडं स्पीडअप ठेवा ही विनंती आहे. प्रत्येक बॉलला टीम मिटिंग घेऊ नका. आयोजकाकडून कॉल येतोय. खऱ्या अर्थाने दीप पिंपळे इथे मात्र चर्चा करत होता की डे नाईट मॅच या 4ला सुरुवात होणं गरजेचं आणि 2 वाजेपर्यंत मॅचेस संपल्या पाहिजेत. परंतु दोन आणि त्यामध्ये पहिला विकेट आलाय. आला तसा पाठवून दिला. उंच लांब देखना षटकार. और साळ्याला मात्र यावेळेस भाऊजीने षटकार खेचलाय आणि खेळामध्ये प्रतिस्पर्धी असतो. इथे भाऊ भाऊ नाही, इथे कोणी नातेवाईक नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण प्रतिस्पर्धी असतो आणि यावेळेस मात्र षटकार खेचलाय. स्कोरबोर्ड 8. 22चं टार्गेट. आता पाहिजे 14. 13-14ची गरज. पुन्हा तयार. यावेळेस वाईड बॉल आलाय. लेग स्टंपला सोडून जात असताना किपरच्या हातामध्ये. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 9. आता 13 मध्ये 13ची गरज. पाच बॉल 9. 13 बॉल 13ची गरज. ओहो काय गोलंदाजी होत असताना परंतु इकडे डॉट बॉल येणार. 12 बॉल 13ची गरज.
एस बरेच प्लेयर इकडे हरलेले देखील आहेत, त्यामध्ये यज्ञेश देखील आहे आणि तो देखील नाराज होऊन बसलेला आहे कारण की पहिलीच मॅच त्याने गमावली. 5-6 ज्याच्या अगेन्स्ट खेळलेत तो यज्ञेश आहे आणि 5-6 मारणारा फलंदाज देखील इकडे आहे, तो म्हणजेच हनी बनी. नव्वर 1 12-13 पहिला बॉल आणि पहिलाच बॉल उडवलाय. यावेळेस भाविक प्रयत्न खूप चांगले होते परंतु चेंडू हातात आला नाही आणि 2 धावा मिळतील. 11-11 पहिल्याच बॉलला उडवला होता, अगदी उंच गेला होता कव्हरच्या ठिकाणी, अगदी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. प्रयत्न अगदी चांगले होते भाविकचे परंतु कॅच यावेळेस टिपता आला नाही. धावा झाल्यात 11-11. 1 ओव्हर 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. 11 मध्ये 11. आधे रन बनाने. 11 बॉल 11 ची गरज. होम साईज स्पोर्ट्स आपण पाहू शकतात, खूप चांगलं चॅनल आहे. सरावली गावात आपण पाहू शकतात ते. ओहो, यावेळेस नकार दिला. नो स्ट्राईक फलंदाजाने. 10 मध्ये 11 ची गरज. आतमध्ये येऊन जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि झोन मध्ये चेंडू देखील होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. फिल्डिंग टीम थोडा स्पीडअप ठेवा. यानंतर देखील 6 मॅच टोटल करायचे आहेत. अकरावर 1. कीपर यांना मी विनंती करेल आपण प्रत्येक बॉलला नका जाऊ कारण की अजूनही 6 बॉल आहेत, 6 मॅच आहेत. यानंतर थोडी फसलेली मॅच फिल्डिंग टीम साठी आणि यावेळेस फटका स्विंग केला आहे. ओ, डीप मध्ये चुकी होत असताना जिकडे कॅच होता तिकडे मात्र आपण बघू शकतात कॅच ड्रॉप होताना 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13. आता 9 पाहिजेत. 9 मध्ये 9 ची गरज. नऊ मध्ये 9 ची गरज. यावेळेस तयार गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज अगदी एक प्रॉपर टायमिंग न स्ट्रोक खेळावा लागेल. पॉवरफुल टॉस मात्र फटका सरळ सजवलाय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आओ, गडबड हो गई. 2 रन के चक्कर में यहाँ पे विकेट. परतावा लागेल फलंदाजाला. 8 मध्ये 8 ची गरज. आठ बॉल 8 ची गरज. नवीन बॅट्समन मनीष स्ट्राईकला, मनीष नो स्ट्राईकला. फलंदाज बाद होतोय रनआउट मध्ये. 8 गेंदे 8 रन. 14 वर 2. अगदी टीम कोळगाव बघूया इथे हिरो बनेल कोण. आणि पायची समोर पकडलंय. विकेट येतोय. 7-8. अगदी प्लम मध्ये पकडलं जात या फलंदाजाला धनेशला. परतावा लागेल. नवीन बॅट्समन. 7-8 ची गरज. अमित.
7 बॉल 8ची गरज. अमित मात्र आपल्या नवीन फलंदाज पाहायला मिळतो. चला फिल्डिंग टीमला मी लास्ट आणि शेवटचा कॉल देणार. बी फास्ट समीर अँड टीम, थोडा स्पीडअप ठेवा. आणि ऑर्गनायझर टीम मधले 2 जण खेळत आहेत, गोलंदाज चिन्मय आणि मानस. आता त्यांना माहिती आहे की इकडे वेळ होत चाललेली आहे, त्यामुळे सांगायची गरज नाहीये. 7 बॉल 8ची गरज. फलंदाज अमित तयार, गोलंदाज चिन्मय तयार. पुढे येऊन स्ट्रोक खेळलाय ऑन साइडला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या साइड येत असताना 2 देखील पूर्ण. 6 गेंदे 6 रन. 6 बॉल 6 धावेची गरज. पहिला बॉल 1 धाव आली आणि 5 बॉल 5ची गरज. 17 वर 3. 5-5. कोण जिंकणार कोण हरणार? गोलंदाज भाविक. काल अशा मॅचेस गोलंदाजाने बनवल्या. काय होत आहे? कीपर कडून थोडी चुकी झाली आणि बायची 1 धाव. आपण बघू शकतात प्रेशर, टेन्शन दोन्ही बाजूला. चार मध्ये 4ची गरज. काय स्ट्रोक खेळलाय, परंतु इकडे चेंडू थोडासा उसळी घेतलाय. बाउंड्री लाईन पार. विनिंग स्ट्रोक. रिक्स आणि रिवॉर्ड दोन्ही मिळालं फलंदाजाला. विजयी फटका मनीष पाहायला मिळतोय. मॅच विन केली दापोली टीम. बॅट्समन रेडी राहा लगेच. बी फास्ट. मी मात्र आता रजा घेतोय. आपल्या समवेत जुळलं जाईल कौशल संगे. अगदी धन्यवाद मॅन फ्रॉम कुंभवली कौशल संगे. धन्यवाद पूर्ण आयोजक टीमचं. पुढच्या वर्षी नक्कीच आपण पूर्ण स्पर्धा करेपर्यंत नक्की थांबणार. आज मात्र वेळ नाहीये, त्यामुळे मात्र